हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला हॅलो हॅलो हा बस बेस काय बेस एवढंच हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हीची माझी सर्व जोडी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय
सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरक्तम वरं पुण्डरीकाय ददातु मुनीन्द्रय समागत्य तिष्ठन्तं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रथमानमाना पांडुरंगा करू प्रथमानमाना पांडुरंगा करू प्रथमानमाना पांडुरंगा करू प्रथमानमाना उमाशंकराचे सुधा चरणावरी ठेवणी माता साष्टांगाता दंडवत दुसरे बंधू शारदा जय चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविते सजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन हरीचे जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता नमो रंग भूमिका
कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला आत्मरूप गणेश केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानाचा 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 सागर दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा मागणी पर प्रकरणातील 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला उत्कृष्ट असा अभंग आहे. विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्याअगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं गरजेचं आहे. परिहार म्हणजे त्या कार्यासंबंधीची माहिती. आणि म्हणून आज या खडकुंबे गावामध्ये हा अखंड नामयज्ञ सुरू होऊन आजचा हा जागराचा दिवस आहे. पंचदिनी असणारा हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी श्री भगवान हनुमंतराया यांच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी हा आयोजित केला जातो. गेली कित्येक वर्ष हा अखंड नामयज्ञ या ठिकाणी होत असताना हे 23वे वर्ष आहे. आणि
आणि 23व्या वर्षाची 4थ्या दिवसाची सेवा आहे. उद्या 5वा दिवस आहे. उद्या काल्याच्या रूपाने या ठिकाणी या कार्याची सांगता होणार आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे स्थितीपर अभंग, पहिला दिवस नामाचा, दुसरा संत, तिसरा उपदेश, तिसरा भक्ती, चौथा उपदेश आणि 5 दिवसाचा असल्यामुळे या ठिकाणी 4थ्या दिवशी जागराचा म्हणजे 7व्या दिवशी जो काल्याच्या आदला दिवस असतो तो मागणीपर असतो. आणि म्हणून असा हा नामयज्ञ सर्व भाविकांच्या या गावकरी मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी चालू झालेला आहे. खऱ्या अर्थाने वैकुंठवासी हरिभक्त परायण कोंडीजे बाबा डेरे आणि यांचे असणारे सर्व शिष्यमंडळ, गोविंद बाबा साबळे असतील, नामदेव महाराज लोहकरे असतील, भीमाजी बाबा सरोगदे, सोमा सरोगदे, नामदेव बुवा सरोगदे, ही सगळी देवराम बुवा करवंदे, ही सगळी मंडळी, बरीचशी नावं आहेत. आता सगळी घ्यायला आपल्याला वेळ नाही, परंतु हा जो नामयज्ञ या ठिकाणी सुरू झालेला आहे, खऱ्या अर्थानं हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं आणि सकल संतांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी हा नामयज्ञ सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे. असणारे गायक वादक, स्पीकरवाले भैया, सगळी मंडळी या ठिकाणी अतिशय जोमानं, प्रेमानं आणि उत्साहानं हा नामयज्ञ या ठिकाणी सुरू करता चाललेला आहे. आणि म्हणून सज्जन या ठिकाणी आजचा हा जागराचा दिवस आहे. जागर म्हणजे कालाच्या आदल्या दिवस. आज खऱ्या अर्थानं आपला मागणीचा दिवस आहे. आपण जी काही सेवा केलेली आहे ते आज भगवंताकडे मागायचं. पण सेवा केली असेल तरच मागण्याचा अधिकार आहे. सेवा जर केली नसेल तर मात्र मागायचा अधिकार. मग सेवा कुठलीही असो, इथून झाडून काढायची असो, वाढफेड करायची असो, जेवण तयार करायचे असो किंवा जेवणाची असो, आहे की नाही. खायला पण लागतच मला, आहे की नाही. जो खायला जरी आला असेल, कीर्तनाला थांबला नसेल तरी त्याला मागायचा अधिकार आहे नाही. हो, फक्त याच्या पुरता आला आणि घरी गेला, त्याच्या पदरात कुठलंही पुण्य पडत नाही. पण इथं ज्यानं सेवा केली त्याच्या पदरी पुण्य पडल्याशिवाय राहत. हो, भगवंत हा सगळ्यांना सारखं सुख देत असतो. मागायची सुद्धा गरज नसते, फक्त सेवा करा. हो, महाराज म्हणतात, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा घेर. मी सेवा केली आणि म्हणून भगवंता देवा माझा अभय करू नकोस. आणि देव तेवढं करत नाही महाराज. जो सेवा करतो ना त्याला मेवा मिळतोच मिळतो. मग झाडून काढायची असो, इथं गायन करायचे असो, टाळ वाजवायचे असो, विण्याचा पहारा असो, भोजन तयार करायचे असो, इथे कीर्तन करायची असो, नाही का, प्रवचन करायचे असो, कुठलीही सेवा असो, फक्त सेवा पाहिजे. आणि सेवेशिवाय दान घेणं महाराज म्हणतात आम्हाला परवडत. सेवा केली तर आम्ही मागणार आहोत आणि त्याला मागायचा अधिकार आहे. हो, भगवंत सगळ्यांना सारखं सुख देत असतो, सारखं पुण्य त्याच्या पत्रामध्ये टाकत असतो. हो, जरी कीर्तनकार असला, तुम्हाला असं वाटेल की कीर्तनकार आहे, नाही का, फार अभ्यास करणार आहे, हो, है की नाही, आणि त्याला जास्त पुण्य मिळेल असं मुळीच होत. जेवढं कीर्तनकाराला पुण्य मिळतं तेवढंच पत्रावळी उचलणाऱ्याला सुद्धा पुण्य. हो, हे लक्षात ठेवा. तिथं कमीपणा मानायचा काम कुठलंही असो ते त्वरित करावं माणसाने, है की नाही. आणि म्हणून जो सेवा करतो त्याला मागायचा अधिकार आहे. विठाला विठाला. आणि म्हणून आजचा हा जो प्रसंग आहे, मागणीचा प्रसंग आहे. तुकोबर आहे या अभंगामध्ये भगवंताकडे 5 प्रकारच्या मागण्या करतात. पहिली मागणी तुकोबाराय करतात की देवा, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये, माझ्या जन्मामध्ये तुझा विसर माझ्याकडून होऊ देऊ नको. ही पहिली मागणी. दुसरी मागणी करतात, तुझा विसर न होण्यासाठी माझ्या मुखातून सतत तुझं गुणगान गायलं पाहिजे, तुझं नामस्मरण झालं पाहिजे. तिसरी मागणी आहे, देवा म्हटले मला फक्त
तुझी सेवा करायला मिळावी आणि तुझी सेवा माझ्याकडून व्हावी, याच्यासाठी मला मुक्ती नको. कारण मुक्ती मिळाली पुन्हा इथं जन्माला येता येत आणि म्हणून न लगे मुक्ती आणि संपत्ती पण नको, ऐश्वर्य पण नको. संत संग देई सदा, संतांचा संग मला दे. का तर संतांच्या सहवासामध्ये जे काही सुख आहे, जे काही पुण्य आहे ते अगणित आहे, म्हणून त्यांचा संग मला दे. आणि शेवटी महाराज म्हणतात, हे सगळं करण्यासाठी मला सुखानं गर्भ वासते. विठाला विठाला हो, हा सरळ भावार्थ अभंगाचा. वास्तवात मागणं हे संतांच्या यादीमध्ये बसत नाही. संतांनी कधी भगवंताकडे मागितलं नाही, पण अभंग तर सांगून जातो की धडधडीत तुकोबारा या अभंगामध्ये मागणं मागतो. तुर्तास आपण हा विषय थोडा मागे ठेवू, पण जर विचार केला तर मागणं मागायचं काय, कुणाकडे मागायचं आणि किती मागायचं, केव्हा मागायचं, ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. मागणं मागायचंय, पण कोणाकडे मागायचंय, काय मागायचंय आणि कधी मागायचंय, याला काही नियम आहे. हो, काय मागायचं हे जर कळलं नाही तर अनर्थ होतो. मग मागणाऱ्यांचे दोन प्रकार सांगितले महाराजांनी, एक धूर्त मागणारा आणि एक मूर्ख मागणारा. जो मूर्ख मागणारा आहे त्याला काय मागावं हे कळत नाही, है की नाही. समजा एक उदाहरण आपण घेऊ. एकाला राजा प्रसन्न झाला आणि राजाने विचारलं तुला काय पाहिजे. आता नगराचा राजा प्रसन्न झाला, काहीतरी चांगलं मागावं की नाही. पण हा मुळात मूर्ख मागणारा होता. हा म्हटला महाराज काही नाही, गावभर फिरलो पण तंबाखूला चुना काय भेटला, एवढा चुना असला तर याला काय म्हणावं, मूर्ख मागणार. पुराणातलं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू झालं आणि देवाकडं दोघ जण मागायला गेले. कोण, दुर्योधन आणि अर्जुन. दुर्योधन अगोदर गेला आणि दुर्योधन अगोदर गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत निद्रावस्थेत होते, झोपले होते. दुर्योधन गेल्यानंतर देवाची झोपमोड होईल म्हणून त्यानं देव उठायची वाट पाहिली. भगवान उठतील याची वाट पाहू लागला, पण तो बसताना तो उशाकडे बसला. कुठं बसला, उशाच्या बाजूला बसला, डोक्याच्या बाजूला. त्यानंतर अर्जुन गेला आणि अर्जुन गेल्यानंतर अर्जुन पायाजवळ बसला आणि दोघही भगवंत उठायची वाट बघू लागले. भगवंत उठले आणि उठल्याबरोबर अर्जुनाकडे पाहिले. कारण अर्जुन कुठं होता, पायाजवळ. आता आपण झोपल्यानंतर उठलो पहिलं लक्ष कुठं जातं, पायाकडे जात, समोर जाते, आहे की नाही. अर्जुनाकडे लक्ष गेल्यानंतर भगवंतानं विचारलं, अरे अर्जुना का आलास, केव्हा आलास. म्हणजे देवा तुला सांगायला लागतं का आलो. आता उद्या 2 दिवसावर युद्ध सुरू होणार आहे, त्याच्यासाठी मदत मागायला आलो. हे बोलतो न बोलतो तोच दुर्योधन मागून बोलू लागला. म्हणजे देवा अर्जुनाचं सोडा, म्हटलं मी पहिला आलो. अरे पण मी अर्जुनाला पहिलं बघितलं, मी अगोदर आलेलो आहे, फक्त तुम्ही झोपला होता म्हणून तुमच्या उशावर बसलो, उशाकडे बसलो. पण ठीक आहे म्हटला, कशासाठी आलात, सांगितलं सगळं प्रयोजन, आम्ही मदत मागायला आलो. मग म्हटले तुम्हाला मदत हवी आहे युद्धासाठी, चालेल युद्ध करायला तुम्ही दोघंही सज्ज आहात, तुम्हाला मदत करायला मी तयार आहे. पण माझा एक नियम आहे, माझी एक अट आहे. म्हटलं मी एकीकडं आणि माझं सैन्य एकीकडं. बरं म्हटलं, ह्या 2 वाटण्या मी या ठिकाणी तुमच्या समोर केल्या, मग तुम्हाला काय पाहिजे. तर दुर्योधन म्हणला, देवा अगोदर मी मागणार, कारण मी अगोदर आलोय. अर्जुनाला सांगितलं, देवा त्याला काय पाहिजे ते द्या, पण भांडण नको, वाद नको, कारण दुर्योधन ऐकणारा नव्हता. मग त्या ठिकाणी दुर्योधनाने सांगितलं,
तुमचं सैन्य एकीकडं आणि तुम्ही एकीकडं, या दोन वाटण्या झाल्या. पण पुढचं ऐका, देव म्हटले मी ज्या बाजूला असेल त्या बाजूला शस्त्र हातात घेणार, युद्ध करणार नाही. वेळ पडली तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगेल. दुर्योधनानं हे ऐकल्यानंतर दुर्योधनानं विचार केला, मग याला घेऊन काय होतं? अरे हा म्हणतो मी युद्ध करणार, मी शस्त्र हातात घेणार नाही, आणि वेळ पडली तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगेल, याचा आपल्याला काही उपयोग? दुर्योधनानं पटकन सांगितलं, देवा तुमचं सैन्य मला द्या. चालेल म्हटला, सैन्य तुला दिलं. अर्जुनाकडे पाहिलं भगवंतानं. अर्जुन म्हटला, देवा अरे तू असला म्हणजे माझं सगळं आलं. विषय संपला महाराज. त्या दुर्योधनाला त्या ठिकाणी कळालं नाही की जे सैन्य आहे ते देवाचंच आहे. हो, त्याच्यावर सुद्धा देवाचाच अधिकार चालणार. मग तू कितीही सैन्य घेतलं तरी देवाच्या आज्ञेशिवाय ते चालणार नाही, हे तिथं त्याला कळालं नाही. हा म्हणजे त्याचा मूर्खपणा ठरला. विठाला विठाला हो, म्हणजे असे मूर्ख मागणारे वेगळे आणि धूर्त मागणारे वेगळे. हो, ज्यावेळेस सत्यवानाचा प्राण घेऊन यमधर्म चालला होता त्यावेळेस सत्यवानाच्या पाठीमागे त्याची असणारी पत्नी सावित्री ही यमधर्माच्या पाठोपाठ गेली. यमनगरीमध्ये गेल्यानंतर यमाला कळालं की ही सत्यवानाची पत्नी आहे आणि आपल्या पतीचं प्राण घेण्यासाठी ती इथपर्यंत आलेली आहे. पण एकदा मेलेला माणूस परत माघारी येत नाही. यमधर्मानं सांगितलं, बाई तुझा जो हट्ट आहे तो सोडून दे. म्हणले, नाही नाही, माझ्या पतीचे प्राण घेतल्याशिवाय मी जाणार नाही. अगं म्हटले, असं इथं चालत नाही. तू बाकीचा कुठलाही वर माग, मी तुला द्यायला तयार आहे, कारण तुझ्या पती प्रत्यपणेवर मी खुश आहे. सांगा बरं कुठली स्त्री तिथपर्यंत जाईल? आताच्या कलियुगात ती जाणार नाही. पण ती सावित्री होती, गेली. म्हणजे ठीक आहे, तुम्ही वर देणार आहात, मागते मी. हा, पण तुझ्या पतीचे प्राण सोडून दुसरं काही माग, तुला मी देणार म्हणजे देणार. सावित्रीनं विचार केला, म्हटलं आता काय काय? आणि सावित्री म्हणली, मागू. हा म्हटले, पण एकदाच मागता येईल, परत मागता येणार? हो ठीक आहे म्हटलं. तिने विचार केला थोडा आणि सांगितलं, म्हणले, महाराज तुम्ही माझ्या पतीचे प्राण मला तर देणारच नाही, पण मला जे मागायचंय ते मात्र घेतल्याशिवाय मी जाणार नाही. यम म्हणला, शब्द आहे माझा, तुला देणार म्हणजे देणार, फक्त पतीच्या प्राणा व्यतिरिक्त काही माग. मग त्या ठिकाणी तिनं सांगितलं, महाराज मी तुमच्याकडे एकच मागणं मागते की माझ्या सासऱ्यांना त्यांच्या नातवानं राजगादीवर बसलेलं बघायचं आहे. काय सांगितलं? माझ्या सासऱ्यांना त्यांच्या नातवाला राज्यगादीवर बसल्याला बघायचंय. आणि हे ऐकल्यानंतर यमानं तथास्तु म्हटलं. पण सावित्री म्हणले, थांबा, पहिलं सविस्तर ऐकून घ्या. आता हे यम तथास्तु म्हणून बसले होते. म्हणले, माझा सासरा एकतर दृष्टीहीन आहे, आंधळा आहे. हो, आंधळा आहे म्हणे. मग त्यांचा एकच मुलगा सत्यवान, आणि त्यांचा होणारा मुलगा, त्या मुलाला राज्यगादीवर बसलेला माझ्या सासऱ्याला बघायचं. आता यमाचा नाविलाज झाला. सज्जनो, काय ठरलं होतं? पतीच्या प्राणा व्यतिरिक्त काही माग, मी तुला देणार म्हणजे देणार. द्यावंच लागलं महाराज. हो, सासऱ्याला दृष्टी द्यावी लागली. हो, त्याचा एकच मुलगा सत्यवान होता. आता सत्यवान जर जिवंत होत नाही तर नातू होणार कसा? सत्यवानाला जिवंत करावं लागलं, मूल द्यावं लागलं, आणि त्या मुलाला, त्या नातवाला राज्य वैभव प्राप्त करून द्यावं लागलं. याला म्हणतात धूर्त मागणारे, म्हणजे हुशार मागणारे. विठाला विठाला हो, काय मागावं हे कळालं ना की बरोबर मागताय. कुणाकडे मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे.
आहे की नाही? कुणाकडे मागावं? जे आपल्याला हवं आहे ते मागायचं त्याच्याकडे असलं पाहिजे, आहे की नाही? ज्याच्याकडे मागायला जाणार आहे त्याच्याकडे ते असलं पाहिजे, त्याच्याकडे गेलो पाहिजे. नाहीतर काही लोक काय करतात, ज्याच्याकडे जातो ना त्याच्याकडेच काही नसतं, हा मागणार तरी काय? जसं उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीनं कुडकुडून गेलं, आहे की नाही? उघड्यापाशी नागडं गेल्यावर कोण कोणाला वाचलो? हो, कोणी कुणाला वाचवणार नाही महाराज. म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्री, हो, म्हणून कुणाकडे मागावं हे सुद्धा कळालं. आणि किती मागावं, कधी मागावं, कधी मागितलं पाहिजे? खरोखरच आपल्याला त्याची गरज आहे तेव्हा मागितलं पाहिजे. गरज नसताना मागून काय उपयोग आहे? हो, काही उपयोग नाही. पण मागणं, महाराज म्हणतात हे मागणं हे साप खोटं आहे. भिक्षा पात्र अवलंबने, माऊली म्हणतात जळो जिने लाजीरवाणे. हे लाजीरवाणाचं लक्षण आहे मागणं म्हणजे. दुसऱ्याच्या पुढे हात पसरणे, जिने धीक जयाचे. दुसऱ्या पुढे हात पसरतो त्याचं जीवन कसं आहे? हो, व्यर्थ आहे. म्हणून मागायचं नाही. पण संत या ठिकाणी मागतात. संत त्यांच्यासाठी मागत नाही, तर ते तुमच्या आमच्यासाठी मागतात. कारण संत हे जीवाचे वकील आहे, म्हणून संत या ठिकाणी मागतात. हो, संतांना मागणं परवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही मागणे आमानुचित, काही मागणे, हो, काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो. वडिलांची रीत आहे, आमच्या वडिलांची रीत आहे की देवाकडे कधी काही मागायचं, फक्त देवाची सेवा करायची. हो, काही मागायचं, काही मागणे आम्हा अनुचित. आणि वडिलांची रीत जाणत असो. हे आमच्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हो, म्हणून तुकोबाराय मागायला संत कधी मागत नाही महाराज. संत देतात. घातले दुकान देती आली आसी दान. हो, ते द्यायलाच आलेत महाराज, घ्यायला आले नाही. घ्यायला फक्त कोण आलो? तुम्ही आम्ही. हो, वाटेल तिथं हात पसरतो आहे, वाटेल तिथं. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, गंमत नाही खरं आहे ते महाराज. आम्ही पंढरपूरला जातो ना वारीला, माऊलीच्या सोहळ्यामध्ये. पुण्यामध्ये दिंड्या 2 दिवस मुक्कामी असतात. पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी हे मागणाऱ्यांची एवढी गर्दी असते ना महाराज. लोक दान करायला भरपूर आहेत. कुणी काय वाटेल, कुणी काय वाटेल, सगळं अन्न, कपडे म्हणा, औषधं म्हणा, बिस्किट पुढे म्हणा, चिक्कीचे पुढे म्हणा, काय काय नको ते वाटतात. पुण्या इतकं पुण्य कुठेही पुण्य सरलं की दान संपलं म्हणायचं महाराज. पण पुण्यामध्ये 2 दिवस वारकऱ्यांची चंगळ असते. पण खरा वारकरी कधी हात पसरत? हो, आमची वारी, आमचा सोहळा चालला होता तर मी भीमाशंकर दिंडीमध्ये असतो 159 नंबरला. आम्ही हडपसरच्या तिथून चाललो होतो. बरं, ते मागणारे जे असतात ना, मागणारे ते बरोबर रस्त्याच्या दोन्ही कडनच चालतात. त्यांना बरोबर माहित कुठं काय भेटत. हो, तर एका ठिकाणी अशी झुंबड वाढली, त्याने काय आणलं तर 50 बिस्किटचे पुढे आणले. आणि त्या 50 बिस्किटच्या पुड्यांवर 500 लोक तुटून पडले. सांगा बरं कोणाच्या हातात काय आलं असेल? तरी पण त्याच्यातून एक वारकरी 5 बिस्किट पुढे घेऊन बाहेर पडले. कसे घेतले असते त्याने महाराज? म्हणजे एवढ्या अवलादी आहेत. हो, आता वारीला आपण घ्यायला जातो का? नाही. भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताची भक्ती करण्यासाठी जातो. हो, पायी जातो. पण घेणारे, आणि घेणारे इतके हुशार महाभाग, हडपसरच्या पुढं सोहळा गेला की परत पिशव्या भरल्या की स्टँडला हजर. शिवाजीनगरला म्हणजे एसटीला जागाच नाही मला. हो, शक्यतो ती लोक आपल्या इकडची नसतात बरं का, ते तिकडचे, बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, तिकडची लोक. अहो, एका ठिकाणी असा प्रसंग आला, एका बाईनं जो वाटत होता त्याच्याकडे 5व्यांदा गेली. कितव्यांदा?
आणि त्यानं मग मागचा पुढचा विचार केला नाही, तिच्या कानाखालीच लावली महाराज. अरे म्हटलं तुझ्या बापानं ठेवलंय का? पाचव्यांदा तू माझ्यापाशी आली. बरं वेगवेगळीकडे नाही, त्याच्याकडेच पाचव्यांदा गेली. मग तो काय करेल? मारील नाही, मग काय करेल? प्रत्येकाला त्याला द्यायचं, अशी अवस्था आहे महाराज. हो, फार फार कठीण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात मागणं म्हणजे लाजीरवाणाचं लक्षण आहे. हो, मागायचं नाही. महाराज म्हणतात आम्हाला ते मागणं परवडत नाही. देव देताना सगळ्यांना सारखंच देतो महाराज, मग मागायचं कशाला? पण जीव मागितल्याशिवाय राहत, हो, याला जीव म्हटलेला आहे. आणि म्हणून मागायचं ते कुणाकडं? तर ते भगवंताकडं मागायचं. पण जीवानं देवाकडे मागितलं तर चालतं, संतांनी देवाकडे मागून जमत नाही. संत कधी मागत नाही. तुकोबाराय या ठिकाणी या अभंगामध्ये मागतायत, हे उघड उघड दिसतंय. पण तुकोबाराय म्हणतात मी जे मागतो ते माझ्यासाठी नाही, तर तुमच्या आमच्यासाठी मागतो. आणि संत स्वार्थासाठी काही मागत नाही, प्रपंचासाठी काही मागत नाही. आपण जेवढं काही मागतो तेवढं प्रपंचासाठी मागतो. आपला त्याच्यामध्ये काही हित नसतं महाराज. आणि म्हणून मागणं हे लाजीरवाणाचं लक्षण आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय मागत असताना थोडा विचार करतात आणि जीवाच्या अनुषंगानं जीवाचा वकील म्हणून भगवंताकडं जे मागणं मागतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंताकडे मागत असताना सांगतात देवा तू म्हणतोस ना माग, म्हणून मी मागतो, पण माझ्यासाठी काही नको. मी जीवाच्या अनुषंगानं त्याचं वकील पत्र म्हणून तुझ्याकडे मागणं मागतो. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुला द्यायचंच असेल तर काय दे, तुझ्या आयुष्यामध्ये कधी मला विसर पडला नाही पाहिजे. हे तुकोबारायांनी मागणं मागितलं. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर नाही झाला पाहिजे याच्यासाठी मला दान दे, बाकी काही नको. मग या ठिकाणी थोडा विचार केला तर प्रश्न असा निर्माण होतो, देवाचा विसर होतो हे खरंय की नाही? आणि खरंय महाराज, जीव विसरलाय. कोणाला? देवाला. पण विसरला कसा? माणूस कधी विसरतो? जेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्याचं चित्त स्थिर होतं तेव्हा पहिलं ठिकाण विसरतो, है की नाही? कुठंतरी भूलतो एखाद्या गोष्टीला आणि भुलल्यानंतर इकडे विसरतो, है की नाही? समजा आता मुख्य महाराज आम्ही गेलो पंढरपूरला, नाही का? यांनी बघितलं काहीतरी बाजूला एखादं, कधी न बघितलेलं बघितलं, मलाही सोडून गेले, म्हणजे मला विसरले.
गेले कुठं, लक्ष कुठं, तिकडं. म्हणजे तिकडं भुलला म्हणून इकडं आहे की नाही. महाराज म्हणतात हा जीव भुललेला आहे, कुठल्या तरी गोष्टीला भुलला आणि म्हणून भगवंताला विसरला. मग कशाला भुलला? कारण भुलल्याशिवाय विसरणे शक्य नाही आणि विसरला म्हणजे भुललाच आहे की नाही. विषय ओढी भुलला जीवा, विषय ओढी भुलला जीवन. विषयाला भुलल्यामुळं भगवंताला विसर आहे की नाही. विषय ओढी भुलला जीव, त्याची कोण करीन कीव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. नरदेहाला आला आणि देह प्राप्त करून घेतला. कशासाठी? देवाना हा जो दिला ना तो त्याच्या भजनासाठी. देवे दिला देवे भजन गोविंद. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. विषयाच्या अधीन झालेला जीव भुलला विषयाला आणि विसरला तया थोर झाली हानी. 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 दिल खान 84चा, खान 84चा, विसरला आणि तिथंच जीवाचा घात झाला. महाराज 184 योनी फिरावं लागलं. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मगला. मग या देहामध्ये असणारा परमात्मा आणि त्या परमात्म्याला जीव विसरला याचं कारण विषयाच्या अधीन झाला. विषय 5 प्रकारचे आहेत बरं का. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5चा बळी घेतला. म्हणून विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. आणि विषयाच्या सुखामध्ये आपण गुरफटलं गेलो. पण विषयामध्ये सुख आहे का? महाराज म्हणतात विषयी सुख आहे हे बोलणे सारिकेची नोहे, का विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी. हो, विषयी सुख आहे हे बोलणे सारखेची नोहे, का विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी. आता ही लाईट आपल्याला दिसते की नाही? हो, लाईटीच्याच प्रकाशामध्ये आपण बसतो, पण तिचं बटन जर बंद केलं तर सगळा अंधार होईल. मग हे फक्त दिसायला आहे, वास्तवात असायला आहे का? नाही. स्विच ऑफ केला की लाईट बंद होते. आता हे आपण बोलतो याचा आवाज दूरपर्यंत जातो, पण याच्यामधली लाईट बंद केली की आपल्याला आपला आवाज इथून इथपर्यंत सुद्धा पोहोचवता येणार नाही. म्हणजे विषयामध्ये सुख नाही महाराज. विषयाच्या चरवणी महाराज म्हणतात केली आयुष्याची गाळणी. हो, आपलं 100 वर्षाचं आयुष्य आपण विषयाच्या सुखामध्ये घालवलं. पण महाराज म्हणतात विषयाचे सोम सुख बेगडाची बाहुली, अबराची सावली जाईल रया हे साथे आलिया ओळंगा सारंग धरू. आहे की नाही?
नाही तरी संसार जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. ये साथे आलिया ओळंगा सारंदरू. मग हे विषय जे आहेत त्या विषयामध्ये आपण लुप्त झालो है की नाही, रममान झालो आणि मग त्या ठिकाणी आपला घात झाला. विसरला तया थोर झाली है की नाही. तिथं विसरल्यामुळे इथं विषयाला भुलल्यामुळं कुणाला विसरलो, देवाला विसरलो है की नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांताशी कामू. विषयवर महाराज म्हणतात अरे तुझ्या जवळ असणारा जो आत्माराम आहे त्यातच तोच खरा सुख आहे की नाही, तोच सुख देणार आहे. पण कुशाल तू भ्रांतीच्या याच्यामुळं भ्रांत पावलास आणि विषयाच्या अधीन झालात. विषयामध्ये सुख नाही. हो विषयी किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकले जो कवनाची श्रवणी. कैसी सुख निद्रान करून इंगळाच्या. हो या मृत्यूलोकामध्ये सुख आहे असं जो कोणी म्हणेल, जो कोणी ऐकेल त्याला इंगळाच्या शय्येवर झोप आल्याशिवाय राहणार नाही. पण या विषयामध्ये सुख नाही. हो विषयाच्या अधीन होऊन एकच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माऊलींनी खूप सुंदर रूपक केलेलं आहे. ऋण झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमल दळू रे भ्रमरा भोगी तू निच्छळू रे भ्रमरा. ऋण रे भ्रमरा. हा भुंगा विषयाच्या अधीन होतो. भुंगा माहिती ना, भ्रमर भुंगा लांबून येतो कुठून तरी, एका कमळाच्या फुलावर बसतो, त्यातला मकरंद विषय सेवन करतो, मध सेवन करतो आणि करता 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 कधी संध्याकाळ होते, अंधार पडतो, कमळ मिटलं जातं आणि भुंगा अडकतो. भुंगा अडकल्यानंतर भुंगा बाहेर पडायचा विचार करतो आणि करतो म्हणता म्हणता त्याला बाहेर पडता आला असतं महाराज. पण तो विचार करतो अरे ज्यानं आपल्याला मध दिलं त्या फुलाला कुरतडायला किती वेळ लागला असता भुंग्याला, पण तो करत नाही. हा एकच सद्गुण भुंग्याजवळ आहे. कुठला? कृतज्ञता, केलेल्या उपकाराची जाण ठेवणे. आता ते जमत नाही महाराज. आता आपलीच आपल्याला लाता घालून बाहेर काढतं आहे की नाही. हो ही अवस्था आहे आत्ताची. पण भुंगा विचार करतो. भुंग्यानं विचार केला ज्यानं आपल्याला विषय जे सुख दिलं त्याच्यावर कसं फिरू. सकाळ होईल, पुन्हा सूर्य उगवेल आणि मी पुन्हा बाहेर पडेल. पण घात झाला महाराज. हा विचार करत असतानाच त्या ठिकाणी हत्ती आला, मदमस्त हत्ती. ते कमळाचं फुल तोडलं सोंडेनं, इकडं तिकडं फेकलं आणि पायाखाली चिरडलं. त्यातच भुंगा गतप्राण. काय भोवला? विषय भोवला. आणि म्हणून विषय ओढी भुलला जीव. आणि म्हणून हा विषयाला भुललेला जीव हा जाग्यावर आणायचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा हेच दान दे मला. तुझा विसर झाला नाही पाहिजे आणि तुझा विसर न व्हावा म्हणून मला माझ्या मुखामध्ये सतत तुझं नाम यावं एवढी कृपा कर. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. गुण गाईना आवडी, गुण गाईना आवडी, गुण गाईना आवडी, गुण
गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. हो, आयुष्यामध्ये भगवंता तुझं नामस्मरण माझ्या मुखामधून व्हावं, हीच खऱ्या अर्थानं माझी आयुष्यभराची मिळकत. जोडी म्हणजे मिळकत बरं का. या ठिकाणी जोडी याचा अर्थ मिळकत. आपण आयुष्यभर कमावतो ना, त्याला मिळकत म्हणतात, है की नाही. मग काय कमावलं, काय नाही कमावलं, काय गमावलं, काय नाही गमावलं, ह्या गोष्टी बाजूला राहतात. पण आयुष्यभराची तुकोबाराय म्हणतात, हेची माझी सर्व जोडी. हो, इथं प्रत्येकाची वेगवेगळी जोडी आहे बरं का. प्रत्येकाची वेगवेगळी मिळकत आहे. मग लहानपणापासून म्हातारपर्यंत पार खाटल्यावर जाईपर्यंत आपण मिळकतीच्या पाठीमागे लागलेलो आहे की नाही, आहे की नाही. लहानपणामध्ये बघा, एका घरामध्ये 2 पोरं जर असली ना, 2 पोरं लहान लहान, तर दोघांना जत्रेमध्ये 2 खेळणी घेतो आपण, है की नाही? मग ती खेळणी घेतल्यानंतर ते एकमेकाचं खेळणं एकमेकाला देत, तेव्हापासून आपल्याला कळतं की आपलं काय माझं काय, है की नाही. हो, तेव्हापासून आपली मिळकत सुरू होते. मग तरुणपणाची मिळकत, तरुणपणामध्ये वेगळीच मिळकत असते महाराज. हो, एका गावामध्ये एकाचं लग्न होत नव्हतं बरं का. लग्न होत नव्हतं म्हणून आई म्हणायची, बाब्या लग्न कर, बाब्या लग्न कर. त्यानं ठरवलं, आई म्हणते ना करूया लग्न. मग एक दिवस मामाच्या घरी गेला. मामाला म्हटले, मामा तुमची पोरगी मला द्या. आई म्हणते लग्न कर. तरुणपणाची मिळकत बघा, माणूस कुठल्या स्तराला जातो ना ते मला सांगायचं. मामा म्हटले, अरे तू गावभर फिरतो, ना काम ना धाम, नाही का, आणि तुला माझी पोरगी कशी काय देऊ. उद्या ती तू नेली करून तिचं पोट तर भरलं पाहिजे, आहे की नाही. आता अशीच अवस्था झाली महाराज. बायका मिळत नाही, पोरी मिळत. जो पावा तो मला म्हणायचा, महाराज बघा ना आमच्या पोराला पोरगी. अरे पोरीच नाही तर कुठून पोरगी बघू. आणि पोरं करतात तरी काय, हो उन्हाळक्याच हाणतात. पोरं सुद्धा आता अशी हुशार झालीत महाराज, 5-6 महिने कंपनीमध्ये जातात तिकडे. मग पोरीच्या बापाला सुद्धा वाटतं आहे, पुण्याला आहे बरं का, कंपनीत आहे 10-20 हजार रुपये पगार आहे, देऊन टाकतो. पठ्ठ्या लग्नाला येतो ना, परत जातच नाही. हो, जातच नाही. तरुणपणाची मिळकत मला सांग. यानं मामाला सांग, मामा म्हटलं जमणार नाही, तुला काम नाही, शेतीतलं काम येत, नुसता फिरतो गावभर हुंडारक्या करत, आणि तुला माझी पोरगी कशी देऊ. बरं ठीक आहे म्हटले, मामा नका देऊ. हा हुशार होता पट्ट्या. काही दिवसानं इलेक्शन आलं होतं पंचायतचं, ग्रामपंचायतचं इलेक्शन. आता हा त्याचा मामा होता ना, हा थोडा पुढारीच होता राजकारणी. यानं सरपंचासाठी फॉर्म भरला. मग यानं सुद्धा आयडिया केली भाच्यानं, यानं त्याच्या विरोधात भरला. आता लोकनियुक्त सरपंच नाही का, लोकांनी निवडून द्यायचं आणि सरपंचानी त्यांचंच घर भरायचं. बरोबर, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे तेच चालू आहे. आणि मग त्या ठिकाणी यानंही त्याच्या विरोधामध्ये फॉर्म भरला. मामाला ते कळालं. अरे म्हटले, काय करतो असा, तू माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या विरोधात उभा राहील. मामा मी म्हणत होतो तुम्हाला, ते काय नाही, तू माघार घे. जमणार नाही म्हटले, माघार घेणार, जाऊ द्या, होऊ द्या, नाही का, पडलो तर पडलो. पण मामा म्हटला चालणार नाही, तू माघार घे. मामा माघार घेणार नाही. मग म्हटले घेईल माघार, पण एका अटीवर. म्हणले काय, तुमची मुलगी मला द्यावी लागले महाराज. विठाला 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 विठाला. हो, ही तरुणपणाची मिळकत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आयुष्यभराची जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. हो, जोडीचा विचार जर आपण केला तर 2-3 दोनांच्या जोड्या आपण मिळकती बघू. विठाला 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 विठाला. पहिली जोडी आहे ती दुर्जनाची जोडी. दुर्जन म्हणजे कोण, खटाई गिराई, वाईट बुद्धीवाला दुर्जन. त्याला चांगलं झालेलं परवडत. गावात जर सत्ता होत असेल ना,
त्याला सप्ताह लागत नाही, त्याला तमाशा पाहिजे, नाटक पाहिजे, भारूड पाहिजे, कीर्तन अशी लय असतात महाराज. दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर दुःख उदंड फजितो. महाराज मग दुर्जना संगती दुःख उदंड फजिती. हो, पण दुर्जनाची जोडी महाराज सांगतात, दुर्जनाची जोडी सज्जनाचा खेटर तोंडे, सज्जनाचा खेटर तोंडे, सज्जनाचा खेटर तोंडे. दुर्जनाची जोडी सज्जनाच्या खेटर तोंडी. हे दुर्जन जे लोक असतात ना, चांगल्या माणसाला जगू देत. हो, तुकोबारायांचा इतिहास बघा ना. तुकोबारायांनी मंबाजी सारख्या दुर्जनांनी किती छळलं. माऊलींना यशोबा खेसरा सारख्या दुर्जनांना किती छळलं आहे की नाही. हो, त्यांना चांगल्याचं चांगलं झालेलं दिसत. आणि आपल्या समाजात तर हा फार रोग मोठा आहे. आपला जर पुढे जात असेल ना थोडा, तर त्याला माग कसं वडायचं हे आपल्या लोकांना फार माहिती. मी तुमचाच म्हणून बोलतो बरं का. हो, आणि मी बोलायला घाबरत कुठेही असो. खरं आहे ते खरं आहे ना. आपल्या समाजामध्ये हीच रीत आहे. एखादं ठिकाणी चांगलं होत असेल ना, तिथं घाण कशी करायची हे पुरेपूर या दुर्जनाला माहित असत. दुर्जनाची जोडी सज्जनाच्या खेटर. तो नेहमी सज्जनाची निंदा करत असतो. ही झाली दुर्जनाची जोडी. देवाची जोडी. देवाला सुद्धा मिळकत मिळवावी लागते. देवाची काय जोडी? देवाची जोडी अंतरीची घेतो गोडी, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देवाला काय पाहिजे असतो? भाव पाहिजे असतो. ही देवाची मिळकत आहे. देव दुसरं तिसरं काही बघत. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. शबरीचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. शबरी कोणाची होती? भिल्लाची. तिचं लग्न बापानं काढलं आणि लग्नासाठी 12 बोकडाची दावण दारामध्ये बांधली. शबरीनं ते बघितलं. शबरीला लहानपणापासूनच भगवंताची आवड, भक्तीची आवड होती. पाहिलं आणि वडिलांना विचारलं, बाबा हे कशासाठी? अगं म्हटले, तुझ्या लग्नासाठी पाहुणे रावळे येतील, त्यांच्या मेजवानीसाठी. शबरी म्हणले, माझं लग्न यांच्या जीवानीशी यांचा खेळ होणार असेल, यांचा जीव जाणार असेल आणि माझं लग्न होणार असेल तर त्या लग्नामध्ये मला सुख प्राप्त होणार नाही, पाप माथी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शबरी माता त्यावेळेला घरातून निघून गेली. महाराज मातंग ऋषींच्या आश्रमावर राहील आहे की नाही. हजारो वर्ष भगवंताची वाट पाहिली. मी आता थोडं घाईमध्ये सांगतो कारण आपली वेळ 15 मिनिटं राहील. हो, मातंग ऋषींच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर भक्तिभावानं प्रेमानं भगवंताची सेवा केली, मातंग ऋषींची सेवा केली आणि ज्याची आस लागली होती त्याची वाट बघत बसली. शेवटी देवाला तिथं जावं. भगवान प्रभू रामचंद्र गेले तिथं आणि गेल्यावर जे केलं ना ते महत्वाचं. शबरीची अवस्था जर पाहिली तर क्रोश झालेली शबरी, केसांचा पुंचका, कधी तोंड धुतलं नाही, कधी आंघोळ केली नाही. पण माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे हा प्रत्येक दिवस त्याच्या आठवणीमध्ये वनामध्ये जायची, बोरं तोडून आणायची, चाकून पाहायची. आंबट असेल तुरट असेल तर फेकून द्यायची, गोड असेल ते बरणीमध्ये ठेवायची.
अशी 12 वर्ष शबरीनं परशुरामचंद्रांची वाट पाहिली. शेवटी देवाला ना विलाज असतो तिथं जावं लागलं, कारण भक्ताचा भोळा भाव होता. गेल्यानंतर उष्टी बोरं कोणाची खाली? शबरीची बोरं उष्टी खाली. कोणी? भगवंतानं, आहे की नाही? लक्ष्मणानं ती टाकून दिली आणि म्हणून त्याला शक्तीला सामोरं जावं लागलं महाराज. हो, म्हणून देव भावाची अंतरीची गोडी पाहतो. हो, तो वरून कसा आहे याचा विचार देव करत नाही. अंतरामध्ये त्याच्या किती भाव आहे हा भगवंत त्याचा विचार करतो, आणि ज्याच्याकडे भाव आहे त्याच्या जवळ देव असतो महाराज. हो, शुद्ध भाव त्याचा झाला, दुरी नाही देव. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. हो, देवाची जोडी, भाव जोडी. आता तिसरी जोडी साधूची जोडी, आहे की नाही? चिंतनाची जोडी आतला बरोबरी, आतला बरोबरी, आतला बरोबरी. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. साधू संत जे आहेत, भगवंताचे सेवक जे आहेत, त्यांची जोडी म्हणजे नामस्मरण. विठाला 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 विठाला. हो, चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. भगवंताचं नामचिंतन हेच आयुष्याचं मूळ कारण आहे. कुणाचं? साधू संतांचं. हो, आणि म्हणून त्याच अनुषंगानं तुकोबाराय सांगतात की गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी. हो, माझी मिळकत म्हणजे तुझं गुणगान गाणं, आयुष्यभर तुझं नामस्मरण करणं हे तुझं गुणगान आहे. आणि चौथी जोडी ती म्हणजे कुणाची? प्रापंचिकाची जोडी. प्रापंचिक म्हणजे तुम्ही आम्ही. हो, आयुष्य वेचणी कुटुंब पोषिले महाराज म्हणतात. अख्खं आयुष्य कुटुंबाच्या पोषणासाठी आपण घालू. कुटुंबामध्ये काय पाहिजे असतो? पैसा, आहे की नाही? मग प्रापंचिकाची जोडी म्हणजे काय आहे? पैसा आहे. पैसा. मग पैसा मिळवण्यासाठी, धन मिळवण्यासाठी काय काय करतो आणि काय काय नाही करीत ते त्याचं त्याला माहित, आहे की नाही? दलाली करतो काय, आहे की नाही? लांड्या लबाड्या करतो काय, बऱ्याच काही गोष्टी करतो. कशासाठी? पण पैसा मिळवल्यानंतरही त्याला सुख प्राप्त होत महाराज नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, ह्या पैशाच्या पाठीमागे जर लागलो असतो तर देवापासून दुरावला असतो, है की नाही? हो, देव म्हणतो तुकोबाराया, अरे एवढं सुद्धा तुला मागावंसं वाटत नाही. मी तुला पैसा देतो, धन दौलत देतो, नवे नवे तुला मुक्ती देतो. पण तुकोबाराय सांगतात, मला मुक्तीही नको आणि संपत्तीही नको.
लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुकाराम महाराज म्हटले, देवा मला मुक्ती नको, संपत्ती नको, पण काय दे? संत संग दे, संतांची संगत मात्र दे. हो, मुक्ती नको म्हटले महाराज. का? तर मुक्ती मिळाल्यानंतर पुन्हा जन्म मिळणार नाही आणि तुझं गुण गायला मला मिळणार नाही, म्हणून मुक्ती नको. चार मुक्ती सांगितल्या: स्वरूपता, सायुज्यता, श्लोकता आणि समीपता. या चारही मुक्ती एका भगवत चिंतनाने मिळतात महाराज. तुकोबाराय म्हणतात, मला त्या मुक्तीची काही गरज नाही, कारण मुक्ती मिळाल्यानंतर परत तुझं भजन करता येणार नाही, म्हणून ती मुक्ती मला. संपत्ती नको, कारण संपत्तीमुळं माणूस नाही त्या थराला जातो की नाही, आहे की नाही. न लगे मुक्ती आणि संपदा जोडीच्या हव्यासे लागे धनाचे पिसे. हो, प्रपंचिकाला धन कसं मिळवावं ह्याच वेळ लागेल. हो, कसं मिळवावं, कुठून मिळवावं ह्याच माग आहे. हो, तुम्ही प्रपंचिक सोडा. आता काल परवा, आता आठवडाभर एक बातमी गाजते, तुम्हाला माहिती आहे ना, गोंदू बाबा खरात, आहे की नाही. कितीतरी संपत्ती कमावली त्याने, पण संप्रदायाला विटंबून टाकलं महाराज, आहे की नाही. त्या अशा मोजकीच लोक असतात, संप्रदायामध्ये येतात आणि संप्रदायाचं वाटोळ करून जातात, मग त्याचे भोग बाकीच्यांना, इतरांना भोगावे लागतात महाराज. हो, काय करावं. ही अशी जन्माला नाही घातलेली बरी महाराज. आमचे डेरे बाबा म्हणायचे, हा औलादी जन्माला नाही आलेल्या परवडे. अशांना डायरेक्ट गोळ्या घातल्या पाहिजे, आहे की नाही. हो, किती अवघड आहे. हो, किती लाजीरवाणा आहे. हो, म्हणून माणूस पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, मला ती संपत्ती पण नको आणि मुक्ती पण नको. द्यायचंच असेल तर संत संग देई सदा. सतत संग, संत संग मला पाहिजे. मग विचार असा करा, तुकोबाराय हे संतच होते महाराज, आहे की नाही. देव म्हटले, महाराज तुम्हाला एकदा संत संगती दिलेली आहे, परत 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 काय गरज आहे का संत संगती? आणि परत परत जे मिळवलेलं आहे तेच परत मिळवण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे? बरोबर आहे की नाही. आता तुम्ही एकदा घर बांधलं, आहे की नाही, घर बांधलं एकदा, परत दुसरं घर बांधलं, मग त्याच्यात काय नवल आहे? एक गाडी घेतली समजा, परत दुसरी गाडी घेतली, त्याच्यात काय नवल आहे? तुकोबारायांना सांगितलं, तुकोबारायांना भगवंत म्हटले, अरे तुम्हाला संत संगती मी कायमची दिलेलीच आहे, परत तुम्ही संत संगती मागता का? आहे की नाही. पण महाराज म्हटले, माझ्यासाठी नाही मागत, तर जीवासाठी माग. हो, संत संग देई सदा. संत संग म्हणजे चांगल्याची संगत. हो, कारण कलियुगामध्ये चांगली संगत मिळणं फार अवघड आहे. संत मिळणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, आहे की नाही. खूप अवघड आहे संत भेटणे, कारण या कलियुगामध्ये केवळ पोटासाठी, या खरात सारखे पोटासाठी झालेले संत आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. हो, पण महाराज म्हणतात, संत ओळखायचे असतील तर त्यांची काही लक्षणं सांगितली, आहे की नाही, खऱ्या संतांची. त्याच्यातलं एकच लक्षण मी तुम्हाला सांगतो. सर्वभूती पाही एक वासुदेव, पुसोनिया ठावंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध, आहे की नाही. मनोजय वासना तोडोनी केली बिमोडी, आहे की नाही. मणिपूर नगर पाहता दुर्गती झोडी. विषय नाही का, त्या सगळ्या गोष्टी ज्यानं सोडल्या, 6 प्रकारचे जे विकार आहेत त्याचा अंत केला, त्याचं नाव संत आहे. आणि संतांचा सहवास मिळाल्यानंतर आयुष्यातलं खरं सुख, खरं समाधान प्राप्त होतं, तोपर्यंत होत नाही. महाराज म्हणतात, सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेम तुल, म्हणून नाही काही चिंता. संत संगतीमध्ये गेल्यानंतर सर्व काळ भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये राहतं. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन. कसलं बंधन? जन्म मरणाचं बंधन त्यामुळं तुटतं आणि मग आपल्याला सुखाची प्राप्ती होते. तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे विंदान, वासुदेव जपताची, आहे की नाही. कर्म सुद्धा नाहीसं होतं. कशामुळं? तर एका भगवंताच्या नामचिंतनामुळे.
जन्म मरणाचं दुःख नाहीसं होतं. कशामुळं? तर एका भगवत नामाच्या चिंतनामुळे. आणि म्हणून संत संग दे, कारण संतांच्या जवळ काय असतो? सदा नाम घोष, आहे का नाही? सतत त्या ठिकाणी नामचिंतन असतं संतांच्या जवळ. म्हणून संत संग दे. आणि म्हणून सज्जनो, आयुष्यामध्ये सत्संगती फार महत्वाची. त्याच्यासाठी ही कथा कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, सप्ते आहेत. सप्त्याला येत जा, प्रवचन कीर्तन ऐकत जा. फक्त खाण्यापुरते येऊ नका, आहे की नाही? आता मी मगाशी आलो तेव्हा बऱ्याच मोठा एवढा परिसर भरला होता जेवणाऱ्यांनी, आहे की नाही? भरला होता की नाही? म्हणून काही ठिकाणी आम्ही 7 ते 9 कीर्तन केली बाबा. काही लोक अशी विचित्र आहेत ना, जाऊ द्या मूर्त्या, काय होतंय, आहे की नाही? हो, आज नवळ्याला त्या दिवशी होतो, आज नवळ्याला प्रवचनाला म्हणजे 33 वर्ष झाली सप्त्याला, आणि समोर 33 लोक सुद्धा नव्हते. म्हणलं हा काय प्रकार आहे? आणि प्रवचन संपलं, अहो ते जेवणाला अख्खा मंडप भरला, एवढा मोठा मंडप, 200-250 लोक जेवायला. मग इथं आल्यानं काय मरी येईल? काय होईल? इथं काय वाद होईल का त्याला? अरे रोजच खातो आपण, है की नाही? औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हा 3.5 हाताचा देह इतका सुंदर अनमोल किमतीचा तुला दिलेला आहे, पण हा खाण्यापिण्यामध्येच तू घालवला. काही उपयोग जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमविले, कारण फिरशी माघारा अजूनी तरी फजित खोरा. अरे 84 लक्ष येऊनी फिरताना एवढी फजिती झाली तरी तुला अजून अक्कल नाही ना? किती फजिती करून घेतो, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. मग हे उद्धाराचं साधन आहे ना, मग उद्धार करून घेतला पाहिजे. हो, आपुला आपण करावा विचार, आहे की नाही? करावया पार. हो, हा भवसागर तरून जाण्यासाठी एकच साधन या कलियुगामध्ये भगवंताचं आहे, ते म्हणजे नाम संकीर्तन. साधन पै सोपे आणि जडतील पापे जन्मात. या पापामुळे आपल्याला हा त्रास होतो ना, ते पाप जर पाप जाय पाप राहे कोठे हरी आठविता. त्या हरीचं स्मरण केल्यानंतर पापाला चारा राहत नाही. कितीतरी उदाहरण आहेत आपल्याकडं. वाल्याचा वाल्मिकी झाला कशामुळं? एका नामचिंतनानं. आणि म्हणून संत संगती महत्वाची आहे. नारद महर्षींची संगती प्राप्त झाली, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, आणि कोळ्याची कीर्ती वाढली गहन, आणि केले रामायण रामायण. आम्ही फक्त म्हणतो आम्ही आदिवासी आहोत, आम्ही हिंदू महादेव कोळी आहोत, पण वाल्मिक ऋषींसारखं वागायला तयार. कोणी म्हणतो आम्ही कोंबड्या कापून खाल्ल्या पाहिजे, वक्र कापून खाली पाहिजे. अरे सगळी देवाच्या नावाखाली ही पोट भरायची कामं आहेत महाराज. सप्ते बंद पडायला आले, इकडे नाही, आपल्या इकडे नाही अजून, पण ते साते खेतीवाडी तिकडे ना, तिकडे सप्ते बंद केले लोकांनी, घातलेल्या माळा काढून टाकल्या. एवढा विचित्र समाज आहे का? आम्ही आदिवासी आहोतच, आदिवासी सगळ्यांच्या आधी आपला जन्म आहे, पण आपण आपली हे ताकद विसरलो महाराज, है की नाही? आपल्या भलत्याच गोष्टींमध्ये आपला नाद आहे. इकडं सहसा लोक येत नाही. मला कौतुक वाटलं, आज ही पोरं टाळ वाजवता येत नाही तरी पण उभी आहे. याला संस्कार म्हणतात, आणि संस्कार महत्वाचे आहे. संस्काराची शिदोरी घेऊन जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती संस्कृती सांभाळल्याशिवाय राहत नाही, आणि संस्कृतीचं जोपासना केल्यानंतरच धर्म टिकवला जातो महाराज. हो, नुसतं आम्ही ह्या धर्माचे त्या धर्माचे काय उपयोग आहे? तू माणूस म्हणून जगायला शिक पाहिला. हो, आणि माणूस म्हणून जगायला शिकला ना, त्याला धर्माचंही बंधन नाही आणि कर्माचंही बंधन नाही महाराज. तो माणूस म्हणून जगायला शिकला. माणसा कधी होशील रे माणूस माणसासारखं. थोडस जरी बोललो तरी लोकाला राग येतो महाराज. राग येतो लोकाला. थोडस जरी बोललो, चांगलं सांगायला गेलो तरी राग येतो. मग चांगल्याला वाटतं कशाला सांगायचं, जाऊ दे ना मरून, काय जाते. आपल्या बापाचं काय जाणार आहे आणि माझ्या बापाचं इथं काय जाणार. तुम्ही उद्या कसंही नाचले, उघडे नाचा, उघडे नागडे नाचा, कसंही नाचा. हो, आहे की नाही? आणि म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. संगतीला फार महत्व.
संगत चांगल्याची असेल ना तर सोनं होत, वाईटाची असेल तर मातेर होत महाराज. हो, आता फार विचित्र प्रकार आहे. आईबापांचं कुणी ऐकत नाही. आईबापांना न सांगता पोरं पोरी कुठं जातात हे तपास. हो, हे काय कारण आहे? संगत आहे महाराज. हो, घायाळाचा करिता संग अंगी अंग माखावे. हो, आणि म्हणून संगत चांगल्याची धरा, बाकी काही नाही. व्यसनापासून दूर राहा तर तुमचं भलं आहे. हजारो व्यसन आहे. बघा, पूर्वीची लोक बघा, त्यांना इंजेक्शन वगैरे काही लागत नव्हतं. हो, आता आज इंजेक्शन मारून आला नाही, 2 दिवस गोळ्या खाल्या का तिसऱ्या दिवशी परत दवाखान्याचं. याचं कारण आहार व्यवस्थित नाही, युक्त आहार नाही. हो, इंद्रियांना नियम नाही, कधीही झोपतो कधीही उठतो. तुमचा कशाला? अहो, माझा पोरगा 2 वाजता झोपतो आणि सकाळी 10 वाजता उठतो. मी म्हणतो मी आहे तोपर्यंत तुझं ठीक आहे, बरोबर आहे की नाही? तोपर्यंत खायला मिळेल, पण मी गेल्यानंतर तुला खायला कोण देईल? म्हणजे आपली आपण करा सोडवणं आणि संसार बंधन. म्हणून अशा गोष्टी समाजामध्ये जास्त आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, मला संपत्ती नको, मुक्ती नको, फक्त काय दे? संत संग देई सदा. संत संग मात्र दे, कारण संत हे भगवंताचे सेवक आहेत आणि त्यांच्या सहवासा गेल्यामुळे मला जे सुख समाधान मिळणार नाही आहे ना, त्याचं गणितच करता येत का नाही महाराज. म्हणून संत संग देई सदा. हो, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आणि त्या संतांची संगत मिळवण्यासाठी मला देवा सुखानं जन्माला गर्भवासामध्ये घाल, हे शेवटच्या चरणामध्ये सांगतो. तुका भले हा
गर्भवासी सुखे घालावे आमासी. तुकाराम महाराज म्हटले, देवा त्या संतांची संगती मिळावी म्हणून मला सुखानं गर्भवास दे, जन्माला घाल, सुखे घालावे आमास. आणि म्हणून एक वेळ सगळ्यांनी आता वर हात करा, जरा मला बघू द्या कोण कोण आलंय, कोण कोण ओळखीचंय, नाही का? हा करा बरं, घ्या वर हात. घेतले का? राहू द्या आता 11 12 11 तर वाजून गेले, आकड्यापर्यंत घेतले बघ खाली लगेच. करा वर हात. खरं भगवंताचं भजन हे खरं कीर्तन आहे, नामस्मरण आहे की नाही? विठोबार कुमारी कुमार कुमार सुखे घालावे आमाशी, गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. आपण अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ बघितलेला आहे आणि आपली वेळही संपलेली आहे, 11:15 झालेली आहे. फक्त थोडं जाता जाता तुकोबारायांनी आयुष्यामध्ये कुठलीही मागणी केलेली नाही, फक्त महाराजांनी सांगितलं मला संत संगती पाहिजे. कारण संत संगतीमध्ये जे सुख आहे ना ते इतरत्र कुठेही भेटत, फार मोठा फायदा आहे. आणि आजकाल आपण फायद्यासाठीच सगळं करतो, आहे की नाही? जिथं फायदा असेल तिथंच काहीतरी करतो, तोट्याचं काही करत. संत संगतीचा काय फायदा महाराज म्हणतात, तर 2च वाक्यामध्ये सांगून जाईन. संतांची संगत भेटल्यानंतर आयुष्याची सांगता ही चांगल्या पद्धतीने होते, सद्गती प्राप्त होते. 2 उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही नेवाशाला कधी गेला असाल? नेवाशामध्ये माऊलींनी एक चमत्कार केला. काय केलं? बोला. नेवाशामध्ये माऊलींनी एका दगडी खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. काय सांगितली? ज्ञानेश्वरी सांगितली. ज्या दगडी खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या दगडी खांबाचा आज काय आहे? मंदिर आहे ना, मंदिर. पण ऐकून तर आहात, केवळ त्या खांबासाठी मंदिर आहे. सत्संगतीचा फायदा. नुसती पाठ माऊलींची त्या खांबाला लागली, आज त्या खांबासाठी मंदिर आहे. मग पाठ करून ज्याच्याकडे माऊली बसले त्याच्यासाठी आज मंदिर आहे. माऊलीने ज्याच्याकडे तोंड केलं त्याच्यासाठी काय? हा मथिता अर्थ आहे त्याच्यात. हा संत संगतीचा फायदा.
रेडा माहितीये तुम्हाला? रेडा, त्याला निर्बुद्ध प्राणी म्हणतो आपण. पण एकदाच माऊलीच्या संगतीमध्ये आला. किती? पुन्हा पुन्हा आला का? एकदाच माऊली त्या खांबाला टेकून बसले, परत बसले, तरी त्याचं मंदिर झालं. आणि तो रेडा एकदाच माऊलींच्या सानिध्यामध्ये आला, तरी त्याची समाधी, तरी त्याचं मंदिर झालं. महाराज, हा सत्संगतीचा भाग. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाकी काही नको, मला काय दे? संत संग दे. म्हणून संतांची संगत करणं फार गरजेचं आहे. मान्य आहे मला, या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे संत आहेत. थोरात खरात ते काय म्हणले, ते अशोक खरात का काय, आज त्याचं नाव सुद्धा घेऊशी वाटत नाही मला. असे लय आहेत. तो आसाराम बापू एक झाला, स्वतःला कृष्ण म्हणायचा. हो ना, आपली सुद्धा येड्यावाणी त्यांच्या पाठीमागं पळतात. हो, आता ह्या खराच्या माग असे सामान्य नाही महाराज, लय मोठमोठे मंडळी आहेत, मंत्री संत्री नाही का, मोठमोठे पैशावाले. आणि आता म्हणतात आम्हाला फसवलं तुम्ही. काही सत्संगतीचा फार मोठा फायदा. त्या रेड्याची समाधी आज आळे या गावामध्ये आहे. आपण जातो ना दर्शनाला, मग ज्याला अक्कल नाही अशाची समाधी संतांच्या संगतीमुळे होते, तर आपल्याला अक्कल असून आपली का होत नाही? हो, याचं कारण महाराज सांगतात, वर्म चुकलिया नोहेची कारण आणि केला होय शीन अवघाची. आपण फक्त काय चुकलो? वर्म चुकलो. हो. आणि म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून संत संगती पाहिजे. आणि म्हणून सज्जनो, संगत फार महत्वाची आहे. मी मगाशी सांगितलं, आज जर समाज बिघडला असेल ना, तर संगतीमुळे बिघडला. आणि समाज घडला असेल तो संगतीमुळेच घडला. फक्त चांगला आणि वाईट याची पारख ज्याला आहे तोच समाजामध्ये टिकून राहिले, तर राहणार. समाज कधी वर येऊन देणार नाही. हो, आणि म्हणून संत संगती महत्वाची. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी जन्म घेईल गर्भवासामध्ये, जरी दुःख भोगावं लागत असेल ना, तरी मी ते आवडीने भोगेन, पण तुमच्या संगतीसाठी मला गर्भवासाला घाल. हो, सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी, आणि पंढरीचे वार करी होता थोरी जोडीये. ही सर्वात मोठी थोरी आहे. सर्वात मोठी मिळकत माझ्या आयुष्यात जर कोणी असेल तर पंढरीचा वारकरी होणं आहे की नाही, ही सर्वात मोठी जीवाची मिळकत आहे महाराज. पण त्या तिथपर्यंत गेलं पाहिजे. पण आम्ही मात्र याला कवटाळलंय ना, त्याला सोडायलाच मागत नाही. काय म्हणले वारीला? एखाद्याला म्हटलं ना चला वारीला, नाही ना म्हणले आवणी आली, नाही का? मी तर माझ्या घरच्यांना सांगून टाकलंय, आवणी असो नाही तर काही असो, मी जाणार म्हणजे जाणार. मागच्याच वर्षी बायको म्हटली नका जाऊ, पाऊस पाणी चाललाय. म्हटलं जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी न सांगता निघून जाईल, परत येणार नाही. नाविलाच झाला त्यांचा. माझी पोरगी इथं बसली, तिला विचारा मी खोटं बोलत असेल. पण तो भाव, ती आस मनामध्ये पाहिजे. भगवंत तुम्हाला कधीही दूर लोटणार नाही. आणि म्हणून सज्जनो, जीवनामध्ये किती कमावतो याला कोणी विचारत नाही, ते कसं कमावतो आहे की नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. हो, उत्तम पद्धतीनं नीतीनं धन जर कमवलं ना, त्या धनाचा उपयोग आपल्या प्रपंचासाठी जर केला तर आपली मुलं पण चांगली निघतात, पाहुणे पण सगळी गोष्टी आपल्या चांगल्या होतात. पण अनितीनं कमावलेला पैसा तो कधी शेवटापर्यंत आपल्याला सुख देऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या संतांनी आपल्याला एवढे विचार, आपल्याला प्रगल्भ विचार आपल्या पुढे समोर मांडलेले आहेत, त्या विचारांचा अवलंब करून आपण आपल्या जीवनाचा जर प्रवास सुरू केला तर नक्कीच आपण शेवटापर्यंत आपलं आयुष्य घेऊ शकतो. एवढं मात्र लक्षात ठेवा, आई वडिलांची सेवा करा, थोरा मोठ्यांचा मान राखा आणि व्यसनापासून सावध राहा. व्यसनाच्या अधीन होऊ नका. बाकी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून ज्या संतांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला त्या संतांचं एक भजन करा. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये 20 मिनिटं जास्तच झाली.
आणि आपली सेवा 9:30ला सुरू झाली आहे की नाही. तसं पाहिलं तर मी 11:30 वाजवले असते, पण नको, परत तुम्ही म्हणाल बाबांनी 12 वाजवले आहे की नाही. बऱ्याच दिवसांनी मी इथं आलो. जेव्हा नवीन होतो ना तेव्हा इथं आलो, तेव्हा माझं कीर्तन या ठिकाणी झालं. तसे या गावचे ग्रामस्थ फार प्रेमळ आहेत. आमचे सरोगे दादा कुठे गेले ते, यांनी मला फोन केला आणि महाराज तुम्हाला तारीख द्यायची आहे. आम्ही सगळी मंडळी बसलो इथं, तुमचं घेणं देणं काय आहे. ही फार वाईट थोडे बघा. एकाही महाराजाला असं विचारायचं नाही, आणि जो म्हणेल ना एवढे असले तर येतो, त्या हरामखोराला इथं आणायचंच नाही, अजिबात आणायचं नाही. हो, ह्या गोष्टी फार वाईट आहेत. अहो, ज्यानं दिलंय ते भरभरून दिलंय, मागायची काय 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 आवश्यकता काय. पण आपल्याला सुद्धा वाईट थोडी लागली. आपला जर असला तर तो चालत नाही. आणि लांबचा आणायचा म्हटलं का तो पैशाशिवाय येत. दादा म्हटले किती पैसे घेणार. म्हणलं ते पैसे असले तर मला तुमची तारीख. मला देवानं देताना भरपूर दिलेला आहे महाराज. म्हणून आपण परमार्थ जरी करायचा असला तर तो कुठली तरी अपेक्षा ठेवून करायचा. त्याला परमार्थ म्हणत, त्याला प्रपंचच म्हणतात. हे आताच्या हरामखोर सगळे प्रपंचच करतात. मग कोणी 10,000 मागतो, कोणी 20,000 मागतो, कोणी 35, 40 लाख लाख रुपये मागतो. हो, अशांना इथं आणायचं. बघा, तुम्हाला पटलं तर पटलं, माझं सांगणं काम आहे. आणि म्हणून सज्जनो, या ठिकाणी सगळी प्रेमाची बघा, महिला मंडळ किती येतात. पुरुष वर्ग कमी येत असत. पुरुषांना कीर्तन आवडत नाही असं मला वाटतं. महिलांना सुद्धा धन्यवाद देतो, कारण खरी कुटुंबाची करती जर असेल तर ती स्त्री आहे. असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ही सर्व जगातील उत्तर. स्त्री शक्ती फार मोठी आहे महाराज. आणि म्हणून आपला हा गोड गैरसमज आहे की वंशाला दिवा पाहिजे. हा दिवट्या सगळे दिवे लावून मोकळा होतो. एक असला काही, 4 असले काही सारखेच. पण मुलगी ज्या घरामध्ये आहे ना, ते घर गोकुळावाणी असते. ती बापाचा उद्धार करतेच करते, पण सासरचा सुद्धा उद्धार करते. मुलीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे बर का. आता आपलं चाललंय वंशाला दिवा पाहिजे. मग मुलगीचा गर्भ असला का तिथंच तो नको म्हणायची. हो, कुठं फेडणार ही बाप. म्हणून आता मुलांना मुली भेटत नाही याचं कारण हो, 1000 मुलं आहेत, त्याच्या पाठीमागे 800 बायका आहेत, मुली आहेत. मग 200 लोकांनी काय करायचं, संन्यास घ्यायचा. ह्या गोष्टी कळल्या पाहिजे, तर सत्य करून उपयोग नाही तर काय अर्थ आहे की नाही. आणि मुलं बापाला सांभाळतात, आई बापाला. अहो नाही, 2 जर असलं तर लगेच वाटणी होती, आई तू सांभाळायची, बाप मी सांभाळायचा. हे दोघं काय करतात, मुलीच्या इकडे जातात, मुलगी मात्र सांभाळते. आणि म्हणून आपल्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा प्रेम देवानं तिच्याकडे दिलं, माया आहे की नाही. हो, आणि म्हणून स्त्रीला कधी अपमानित करू नये. ती आहे म्हणून आपण आहोत. आणि म्हणून सज्जनो, सांगण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. हे टाळकरी मंडळी आहेत, आमचे चौकदार आहेत, ते खांडीच्या निमगिरीवरून आले, खांडीच्या आमच्या आशाताई कळमाचीवरून. हे प्रेम आहे परमार्थात. सगळे आमचे देवते बाबा आहेत, पूर्व उघडेश्वरून येथे ते महाराज आहेत सगळे. तसे हे आमचे बंधू नाही का, इंग्रुनवरून आले, आमचे शिंदे बाबा विनेकर. विनेकर याला फेटा असला पाहिजे फक्त. बिगर फेटाचा विना घ्यायचाच नाही महाराज. काय करेला धोतरा असो नसो यांचा कोण विचार करत नाही. विनेकराला फेटा पाहिजे आणि टाळकऱ्यांना पण धोत्र पाहिजे. हा नियम आहे पारमार्थाचा, संप्रदायाचा. पण आपल्याकडे चाललंय नाही का, खाली पूर्व भागात जर गेलो ना तर तिकडे हे चालून देत नाही महाराज. आणि म्हणून असो, जर काही माझ्याकडून येडवाकडे गेलं असेल तर मला क्षमा करा, आहे की नाही. पण चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब करा, नक्कीच तुमचा उद्धार होईल. बाकीचं काही बोलत नाही.
पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या गावच्या असणे आमचे नेते हळू शेळकंदे बाबा नाही का, ते आज दिसत नाही, कुठेतरी गेले असते. चांगली मंडळी आहे आणि परिसर आपला सगळा आदिवासी समाज आहे की नाही. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मला इथपर्यंत बोलवलं याबद्दल या दादांचेही आभार मानतो. तुम्ही शांत चित्ताने अगदी 11:30 वाजले जात आहे की नाही. हो, त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त करतो. या माईकवाल्या दादाचाही धन्यवाद देतो, ज्यांनी या ठिकाणी शूटिंग करायचं ठरवलेलं आहे ते करतायत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम Krishna